नमस्कार मुलांनो, मोहळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण यादी रोमन नंबरचा 1 to 1000 हा व्हिडिओ केला आहे आणि त्याला खूप छान प्रतिसाद पण मिळाला आहे. आज आपण डिटेल त्यातला कोणताही नंबर कसा बनवायचा याचा डिटेल व्हिडिओ आपण आता करतोय. तर तुम्हाला काही रोमन नंबर रिलेटेड शंका असेल तर ती कमेंट करून सांगा. चला आपण सुरुवात करूया. बघा, मी ते डाव्या साईडला 1 to 10 नंबरचे रोमन नंबर लिहून घेतले. बघा, 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय, 3 म्हणजे ट्रिपल आय, 4 म्हणजे आय व्ही, 5 म्हणजे व्ही, 6 म्हणजे व्ही आय, 7 म्हणजे व्ही डबल आय, 8 म्हणजे व्ही ट्रिपल आय, 9 म्हणजे आय एक्स आणि 10 म्हणजे एक्स. बघा, मी तुला रोमन नंबरचे 2-3 पॉईंट लक्षात ठेवायला सांगितले. ते म्हणजे रोमन नंबर, कोणताही रोमन नंबर हा 3 पेक्षा जास्त वेळा रिपीट होऊ शकत नाही. हा पहिला रूल आहे, ठीक आहे. आणि दुसरा रूल, समजा कोणतंही ह्यातलं लेटर दुसऱ्या कुठल्या लेटरच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे त्या लेटरच्या पहिले लिहिलं असेल तर त्याचा आता ते सबट्रॅक्ट करायचं पुढचं लेटर मिळून. म्हणजे बघा, ह्याची कन्सेप्ट मी परत एकदा सांगते. आता हा 4 बघा, 4 म्हणजे आपण काय लिहिलंय, 4 म्हणजे, थांबा मी मार्कर चेंज करते माझा. हे बघा, 4 म्हणजे आपण कसं लिहितो, आय व्ही, ठीक आहे. हा आय आहे, हा व्हीच्या आधी लिहिलाय, लेफ्ट हँड साईडला लिहिलाय. ह्याचाच अर्थ काय, या आयची व्हॅल्यू या व्हीच्या व्हॅल्यूमधनं सबट्रॅक्ट करायची की 4 येणार. बघा कसं कॅल्क्युलेट होतं ते. व्ही म्हणजे काय, 5, इकडे 5 आहे, 5च्या आधी 1 आहे, आय म्हणजे 1, 5च्या आधी 1 आहे, म्हणजेच या 5मधनं या आयची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची की आला 4, राईट. बघा, म्हणजे लेफ्ट हँड साईडला ते जो लेटर असेल त्याची व्हॅल्यू त्याच्या पुढच्या व्हॅल्यू म्हणून सबट्रॅक्ट केली की हा नंबर जो दिलेला नंबर आहे तो येतो. आता याच्या उलट आपण 6ला काय करतो, व्हीच्या पुढे आय लावतो. बघा, 6 म्हणजे व्ही आय. मग जर राईट हँड त्या लेटरच्या राईट हँड साईडला दुसरं कुठलं लेटर दिलं असेल याचा अर्थ त्या लेटरमध्ये, त्या लेटरच्या व्हॅल्यूमध्ये त्याच्या पुढच्या लेटरची व्हॅल्यू ॲड करायची. पुढे असेल तर ॲड करायची, मागे असेल तर सबट्रॅक्ट करायची. बघा, इकडे मागे म्हणून आपण 5मधून 1 मायनस करून 4 आला. आता इथे पुढे आहे म्हणजे व्ही म्हणजे 5, त्या 5मध्ये आयची व्हॅल्यू काय 1 ॲड केला की झाला 6. आले लक्षात? ह्या एवढ्या थीमवरतीच अख्खं रोमन नंबर कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ह्याच्यापेक्षा वेगळं काही मॅजिक नाही आहे त्याच्यामध्ये की जे तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, ठीक आहे. आता बघा, आपण 1 to 10 रोमन नंबर बघितले. आता आपण अजून 4 महत्त्वाचे रोमन नंबर इथे लिहून ठेवलेत. LCDM, 50, 100, 500, 1000. LCD मेन टप्पे कुठले आहेत, 50, 100, 500, त्यानंतर डायरेक्ट एमचा 1000. ओके, LCDM असं लक्षात ठेवा. आता आपण 11 to 20 डिटेलमध्ये बनवायला शिकलो आहोत. आता आपण 21 to 30 पण शिकलो, तरी पण आपण 1-2 नंबर बघूया. बघा, जर 10 म्हणजे एक्स, 20 म्हणजे काय, 20 म्हणजे 10 प्लस 10. मग 10ची व्हॅल्यू काय आहे, एक्स, 2दा 10 आहे म्हणजे डबल एक्स, म्हणजे झालं 20. आता तुम्हाला जर 20 आलं तर तुम्हाला त्याच्या पुढे कुठलाही 29पर्यंतचा नंबर लिहिता येऊ शकतो. बघा, 28 म्हणजे काय, 20 प्लस 8. 20ची व्हॅल्यू काय आहे, डबल एक्स, आणि 8 म्हणजे काय आहे, व्ही ट्रिपल आय. झालं 28. आलं लक्षात? आता आपण 30 घेऊया. बघा, 30 म्हणजे काय, 10 प्लस 10 प्लस 10. मग 10 म्हणजे एक्स, म्हणजे आपल्याला 3x लिहायचे असेल. आता 30ची व्हॅल्यू एकदा तुमच्या बनवता आली की पुढे समजा 32 लिहायचं असेल. 32 म्हणजे काय, 30 प्लस 2. मग 30ची व्हॅल्यू ट्रिपल एक्स रोमन नंबरमध्ये आणि 2 म्हणजे डबल आय. एवढं सोपं आहे. आलं लक्षात? आता आपण 40 बघूया, 40 कसं लिहायचं. बघा, आता 40 मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, 40 रोमन नंबरमध्ये कोणताही अंक 3 पेक्षा जास्त वेळा रिपीट होऊ शकत नाही. म्हणजे आपण 40ला जरी 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 असेल तरी आपण हे 4 वेळा एक्स लिहिले तर ते आपलं रॉंग येणार, ठीक आहे. हे रॉंग आहे. मग 40 कसं लिहिणार,
40 तुम्हाला मी लिहून दाखवतो, थांबा. जरी 10 + 10 + 10 + 10 40 असेल तरी आपण रोमन नंबरमध्ये आपला रूल असते की कोणताही नंबर 3पेक्षा जास्त वेळा रिपीट होऊ शकत नाही. 30ला आपण XXX लिहिला, तिकडेच आपलं रिपिटेशनचं लिमिट संपलं रोमन नंबरमध्ये. ठीक आहे. मग आता 40 कसं लिहिणार आपण? तर 40 म्हणजेच काय, आपण फक्त 10 + 10 + 10 करूनच 40 4 वेळा 10 + 10 + 10 केलं की 40 येतं असं नाही. तर 50मधून आपण जर 10 मायनस केले तरी 40 येतं. ओके. मग 50चा रोमन नंबर काय आहे? L. मग 40 लिहिताना आपण काय करायचं, आधी L लिहायचा. आता 10चा रोमन नंबर काय आहे? X. हो की नाही? X आहे. मग जर त्या लेटरच्या आधी लिहिलं आपण कुठलंही लेटर तर ते मायनस असतं. बघा, मग 50मधून आपल्याला 10 मायनस करायचं, म्हणून 50च्या आधी Lच्या आधी आपण X लिहिला, म्हणजेच XL म्हणजे 40. 50 - 10. ओके. मग आता 50 आपलं 40 तयार झालं XL. मग तुम्हाला 44 लिहायचं तर काय करणार तुम्ही? XL आणि 4 म्हणजे काय? XL म्हणजे 40. बघा, 4 म्हणजे IV. ह्याचाच अर्थ आपल्याला मेन टप्पे फक्त हे 1 to 10. बघा, हे 1 to 10 आणि हे 50, 100, 500, 1000 केले पार्ट की झालं. मग तुम्हाला कुठलाही रोमन नंबर ॲडिशन, सबट्रॅक्शन हे सगळं बनवून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला हे तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हे तुम्ही फक्त हे कीवर्ड्स आहेत असं लक्षात ठेवा. 1 to 10 रोमन नंबर आणि हे LCDM हे तुम्हाला कसं बनवायचं मी आता तेच शिकवते. ठीक आहे. 40चं कसं बनवायचं कळलं, 44 कळलं. आपण अजून एक 40 सिरीज बनवूया. 49. आता 49 म्हणजे काय? 40 + 9. 40 म्हणजे आपण काय म्हटलं? XL. आणि 9 म्हणजे काय? IX. बघा, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे नाही केलं तुम्हाला हे बघायला किती क्रिटिकल वाटेल. XL IX म्हणजे काय? बापरे, माहिती नाही. ते जर तुम्हाला माहिती असेल, XL म्हणजे 40 आणि IX म्हणजे 9 म्हणजे 49. तुम्हाला रोमन नंबरमध्ये देतात आणि तेच नंबर आयडेंटिफाय करायला पण येतात, ट्रू फॉल्स करायला पण येतं, फिलिंग द ब्लँकला पण येतं. ठीक आहे. मुलांना मला सांगा, तुम्ही पटापट हे 2 मिनिटात लिहून घ्या किंवा व्हिडिओ परत तुम्ही बॅक जाऊन बघा आणि परत लिहून घ्या. आपण आता पुढचं सुरू करूया. ठीक आहे. आता 40 नंतर आपण हे साईडचे रोमन नंबर तसेच ठेवणार आहोत. आता 40 नंतर 47 वगैरे तुम्हाला मी बनवायला शिकवलं. त्यानंतर आता येतं 40 नंतर मेन दुसरा टप्पा आहे 50. 50 म्हणजे याला आपल्याला माहिती आहे. मग 51 लिहायचं असेल. 51 कसं लिहिणार? 50 + 1 51. मग 50ची व्हॅल्यू लिहायची L आणि 1 म्हणजे I. तुम्ही जर पार्ट, मी परत सांगेन, तुम्ही जर पार्ट केलं नाही हे मेन टप्पे 1 ते 10 आणि हे 4 तर तुम्हाला येणार नाही, कन्फ्युजन होणार सगळं. तुम्ही प्लीज जेवढं सांगता तेवढं केलं ना तरी पण खूप झालं. मी उगाच फापट पसारा सांगणार नाही आहे. 50 + 1 51 म्हणजेच LI 51. ठीक आहे. अजून एक बघा, 56 लिहायचं असेल तर 50 म्हणजे काय? L आणि 6 म्हणजे VI. किती सोपं आहे ना? ओके. त्याच्या पुढे काय ना, 50च्या पुढे तर 59 पर्यंत तुम्ही करा. आता येतं 60. 60 म्हणजे काय? 50 + 10. 50 म्हणजे L आणि 10 + 10 म्हणजे राईट हँड साईडला लिहायचं. 10ची व्हॅल्यू X. LX म्हणजे 60. मग आता LX म्हणजे 60 झालं. मग त्याप्रमाणे तुम्हाला 69 पर्यंत लिहिता येणार. आता 68 लिहायचं असेल तर काय करणार तुम्ही? 60 + 8. 60ची व्हॅल्यू काय आली आपली? LX. 50 + 10 60 म्हणजे LX. L म्हणजे 50, LX आणि 8 म्हणजे VIII. ॲज सिम्पल ॲज दॅट, राईट. बघा, हाच X जर तुम्ही LX म्हणजे 60 पण जर तुम्ही XL लिहिलं तर 40. आलं लक्षात? जर आधी लिहिलं तर मायनस करायचं याच्यातून ह्याची व्हॅल्यू, आणि जर पुढे लिहिलं तर याच्यामध्ये ही व्हॅल्यू ॲड करायची.
त्याच्यासाठी तुम्हाला एल म्हणजे काय आणि एक्स म्हणजे काय हे दोन्ही माहिती पाहिजे. ठीक आहे. आता 69पर्यंत आपलं झालं. त्यानंतर येतात 70. 70 म्हणजे काय? 50 + 20. 50 म्हणजे एल आणि 20 म्हणजे डबल एक्स. बघा एल आराध्य आलंय लक्षात? एल डबल एक्स कळलंय ना? नाही कळलं तर प्लीज विचार, काही लागण्याची गरज नाही. 70 म्हणजे काय? 50 + 20. 50 म्हणजे एल आणि 20 म्हणजे डबल एक्स. व्हेरी गुड. मग आता मला तू सांग 72 लिहायचं आहे तर काय येणार रोमन नंबर? एल व्हेरी गुड. डबल एक्स व्हेरी गुड. आय. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजतंय. गुड गर्ल. अजून एक आपण टेस्ट घेऊया तुझी. 75 सांग मला. एल राईट. एक्स व्ही. व्हेरी नाईस. बघा लक्ष दिलं. मी तुम्हाला सांगते तेवढंच फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला येऊन जाईल सगळं. कुठलाही सब्जेक्ट असो कुठलाही असो तुम्हाला मी फक्त मेन शिकवणार आहे. मलाही माहिती तुम्हाला खूप सारा अभ्यास असतो. ओके. आता 75 नंतर 79 पर्यंत तुम्ही घरी करा. आता आपण 80 करूया. मेन टप्पा पुढचा 80 म्हणजे काय? काय येणार आराध्य सांग? 50 + 30 80 बरोबर. 50 म्हणजे हां ट्रिपल एक्स. राईट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता आपण समजा 87 लिहायचंय तर काय करणार? एल ट्रिपल एक्स व्हेरी गुड. व्ही आय. व्हेरी नाईस. व्हेरी गुड गर्ल. आता 90ला मी सांगते. आता थांबा, कन्फ्युजन होऊ नका. बघा आता तुम्ही इथे 50 + 30 ट्रिपल एक्स केलं इकडे 80ला. पण एक्स राईट. सी. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. आय एम हॅपी. बघा असं लक्ष दिलं की कळतं. हे आराध्याने कसं सांगितलं मला सांगा मुलांनो. हे बघा सी म्हणजे 100 आणि एक्स म्हणजे 10. 100च्या आधी 10 दिलेत म्हणजे 100 मधनं 10 मायनस त्याचा अर्थ आहे. मग 100 - 10 किती? 100 - 10 90. 90 बरोबर. 90 कसे करायचे कळले? आता बघा इकडे 93 लिहूयात आपण. ठीक आहे. आता 90 म्हणजे एक्स सी. मग 93 कसं येणार सांग आराध्या? एक्स सी. व्हेरी गुड. ट्रिपल आय. व्हेरी नाईस. बघा तुम्हाला वाटते का मी शिकवते ते युजफुल आहे? हो. मग हे पाठ करायचं जे सांगते ते. ओके. आता आपण 99 सांगा मला. 99चं काय येणार रोमन नंबर? एक्स आणि सी. एक्स सी आणि एक्स सी आय एक्स. आय एक्स. व्हेरी गुड. एक्स सी आय एक्स. बघा एक्स सी म्हणजे 90 आणि 9 म्हणजे आय एक्स बरोबर. इकडे एक ट्विस्ट आहे मुलांनो. बघा आराध्याने तर हे बरोबर सांगितलंय पण अजून एका प्रकारे आपण 99 लिहू शकतो. आता 99 म्हणजे काय? 100 - 1 पण 99 येतो बरोबर. मग 100 म्हणजे काय? सी. सीच्या आधी 1ची व्हॅल्यू लिहिली तर येणार 99. तुम्ही हे पण लिहू शकता किंवा तुम्ही हे पण लिहू शकता. ओके. आता आपण पुढचे नंबर बनवायला शिकूया. बघा पुढे आता 100पर्यंत आपण आलेलो आहोत. 100 म्हणजे सी. आता तुम्हाला जर 101 लिहायचं असेल 101 तर काय? 101 म्हणजे 100 + 1. आता आपण ओरली करूया. 100 म्हणजे काय? सी आणि 1 म्हणजे आय. सी आय म्हणजे 100. 109 म्हणजे काय? 100 म्हणजे सी 9 म्हणजे एक्स आय. राईट. आता तुम्ही मला सांगा आराध्य तू सांग 122 सांगायचं तर काय करणार? सी हां एक्स एक्स. व्हेरी गुड. आय आय. राईट. बघ टीचरने सांगितलेलं ऐकलं की असा फायदा होतो मुलांना. बघा व्हेरी गुड. आता आराध्या तुम्हाला सांग 139. एक्स सी. व्हेरी गुड. ट्रिपल एक्स. राईट. आय एक्स. व्हेरी गुड. बघा सी म्हणजे 100 ट्रिपल एक्स म्हणजे 30 आणि आय एक्स म्हणजे 99. 139. आता आपण 148 करूया. ठीक
ठीक आहे. आता कन्फ्युजन करून घेऊ नका. सी म्हणजे काय, 100 लिहायचे. 40 म्हणजे काय येणार आपले, 40 म्हणजे काय, XL. व्हेरी गुड, XL. बघा मुलांनो, एकदम सोपं आहे. आणि- आराध्याने मी सांगितलेलं फक्त ऐकलंय, त्यामुळे तिला कुठलाही नंबर आता तुमच्यासमोर मी लाईव्ह हे करून तिथं सांगते. हां, आणि काय, आणि पुढं V. आता बघा 100चं सांगितलं, 40चं लिहिलं, आणि मग 8चं V. III. व्हेरी नाईस आराध्या. आता 155 सांगा. C. L. V. व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑन यू. 169. C. C. सी म्हणजे 100. 60. L. 60चं काय, X. हे 60. बघा 100, 60 आणि आता 9. X. व I. डोंट गेट कन्फ्यूज. I. X. व्हेरी गुड. बघा मुलांना, AC म्हणजे 100, LX म्हणजे 60 आणि IX म्हणजे 9. 169. आता आपल्याला 172 लिहायचं आहे, तर काय येणार, 172 सांग. C. L. XX. CL. XX. II. व्हेरी गुड. मला एक्सप्लेन कर तू. C फॉर, C means 100. हां, LXX means 70. राईट, II means 2. व्हेरी गुड. बघा मुलांनो, 100 म्हणजे C, 70 म्हणजे LXX आणि 2 म्हणजे II. ओके. आता आपण डायरेक्ट जम्प करूया 188 वरती. येणार आहे आराध्या, सांगता, हो. सांगा. C. हां, C म्हणजे 100, 88चं सांग आता. C म्हणजे 100. हां, L. XXX. V. III. व्हेरी नाईस. बघा मुलांनो, किती सोपं आहे जरी मोठं असेल तरी. असं जर समजा एवढा मोठा नंबर आला आणि तुम्हाला कळलं नाही, तर डायरेक्ट त्याची व्हॅल्यू लावायची. बघा, C म्हणजे 100 प्लस LXX म्हणजे 80, असे पाठ पडायचे, आणि VIII म्हणजे 8. बघा, हे एक्सपांडेड फॉर्म झालं 188चं, हो की नाही. आता डायरेक्ट 190चं सांगा. चला सांगा. C म्हणजे 100. X. C. बरोबर. बघा, C म्हणजे 100 आणि IC म्हणजे 90. सॉरी, C म्हणजे 100 आणि XC म्हणजे 90. म्हणजेच आपलं हे 100मध्ये हे 90 ॲड झालं की 190 होतात, राईट. आता 200ला काय येणार आराध्या, सांग. C. व्हेरी गुड. 100 प्लस 100 म्हणजेच 200. मग 100 म्हणजे C आणि हा 100 म्हणजे C. C म्हणजे 200. आता जर तुम्हाला 210 लिहायचं असेल तर काय करणार, सांगा. C आणि 10 म्हणजे X. किती सोपं आहे बघा, आहे ना सोपं. थोडासा एक वेळ देईल, तुमच्या आयुष्यातलं रोमन नंबरचं टेन्शन दूर होईल हा जर व्हिडिओ पाहिला तर. आता बघा, 209 आपल्याला 26 करूया. सांगा. C म्हणजे काय, 100. हां, VI. व्हेरी गुड. मला एक्सपांड कर सर. हा C म्हणजे हां, 200. राईट, XX म्हणजे 20. राईट, आणि VI म्हणजे 6. राईट. व्हेरी गुड. इज इक्वल टू 226. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण पुढे करूया, थांबा. आता आपण 235 करू. सांगा. 200 म्हणजे काय, C, 30 म्हणजे XXX आणि B म्हणजे 5. आहे ना सोपं. याचप्रमाणे तुम्ही कोणताही नंबर करू शकता. ओके. याचप्रमाणे तुम्ही
249 262. आता आपण पुढच्या नंबरकडे जाऊया. 200 डायरेक्ट आता मी 72 घेते. आता जर मी मधले नंबर स्किप केले ते तुम्ही घरी होमवर्कला करायचे. 272 सांगता येणार आहे का तुला? हो. सांग. C L 70 म्हणजे L. XX. हां मॅम 70 म्हणजे L नाही, 50 या. म्हणजे L. व्हेरी गुड. XX आणि I. थांब आपण रॉंग केलं ना, आपण पुसूयात हे. राईट. किती लक्ष आहे बघ तुझं, बारीक मस्त. हा बेटा वेट. हां चल सांग परत. C म्हणजे 100. L XX हां I. व्हेरी गुड. बघा आपण एक्सपांड करूयात. हा एक्सेस म्हणजे 200. XX म्हणजे 70 आणि I म्हणजे 272. ओके. आता आपण 293 करूया. आता बघा कन्फ्युजन करणारा नंबर आहे हा. चुकू नको, चुकलं तर चुकू दे, मी आहे, पण तू करायचा प्रयत्न करते, हे खूप चांगली गोष्ट आहे. बघा C हां आता तुला 90 लिहायचंय, लक्षात ठेव. 90 सीच्या आधी एक्स. C म्हणजे 90 ना. बघा C म्हणजे 100 आणि त्याच्या आधी एक्स लिहिले की 90. हा 200चे 2 C झाले, हा 90 झाला आणि हा I म्हणजे 3. आलं लक्षात? ओके. आता आपण पुढचं करूया. बघा आता आपण 50 100 हे दोन आपले कंप्लीट झाले. 200 होऊन 300 पण आता व्हायला आलं आपलं. आता आपण 300 एकदा बघूया आणि मग पुढे जाऊया. 300 म्हणजे काय बघा. 300 म्हणजे 100 प्लस 100 प्लस 100 म्हणजेच C. व्हेरी गुड. C म्हणजे 300. राईट. आता समजा तुम्हाला करायचं आहे 313. तुम्हाला मी जे बनवायला शिकवलं त्याचा हा फायदा आहे. पाठ करावा लागत नाही, विचार करावा लागत नाही, बघायचं. 313. व्हेरी गुड. X 13 म्हणजे 10 प्लस 3 एक्स आणि I. व्हेरी नाईस. आहे ना सोपं? व्हेरी गुड. आता आपण याप्रमाणे 399 करूया. 399 म्हणजे 300 प्लस 90. आधी असं एक्सपांडेड फॉर्म मनातल्या मनात करून घ्यायचं किंवा रॉपरला. आता तुम्हाला सॉरी C. It's okay. टीचर पण कधीतरी चुकू शकतात ना. X C हां 9 मीन्स 1X 1 नाही बेटा. IX. व्हेरी गुड. बघा 390 आणि हा 9. ओके. नाव 400. आता 400ला परत ट्विस्ट आहे. आपण C 100चा रोमन नंबर आपण 4 वेळा लिहू शकतो का? नाही. मग 500 मायनस 100 केला तर 400 लिहू शकतो. बघा 500 मायनस 100 म्हणजे C D. राईट. बघा आराध्याने काय केलं, 500 म्हणजे D लिहिला आणि सबट्रॅक्ट करायचं. सो 100 सबट्रॅक्ट करायचा, तो त्याच्या 100चा C आधी लिहिला. हां आता हे जर 600. आता L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500. तुम्हाला हे माहितीच आहे. मग तुम्हाला जर 600 लिहायचं असेल तर काय करणार तुम्ही सांग. 600 लिहायचं असेल तर काय करणार. 500 प्लस 100. 500 म्हणजे D आणि त्याच्या पुढे C. आता ह्या दोन पटकन बघितलं की कन्फ्युज होईल. बघा CD म्हणजे 400 म्हणजे 400 आणि DC म्हणजे 600. डिफरन्स काय आहे, इथे C Dच्या पहिले आहे आणि ते C Dच्या नंतर आहे. ओके. आता यावरनं तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला 438 हा रोमन नंबर बनवायचा, कन्फ्यूज व्हायचं नाही. एक्सपांडेड फॉर्म बघा 40 प्लस 30 प्लस 8. आता 400 प्लस 30 प्लस 8. CD 400चा रोमन नंबर काय आपण केलाय CD. 30 म्हणजे काय 30 म्हणजे XXX आणि 8 म्हणजे काय V हां I. व्हेरी नाईस. आले लक्षात? हो समजलंय? हो ती छान आहे, आवडली? हो.
मग व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे मम्मीच्या फोनवरून. ओके, नाव 500 म्हणजे आपल्याला माहितीच आहे डी. आता आपण 574 बघूया. ओके, सांगा. आधी एक्सपांडेड फॉर्म लिहिण्याची गरज आहे. 500 प्लस 70 प्लस 4. राईट. डी 500 म्हणजे डी, 70 म्हणजे एल डबल एक्स नाईस, प्लस 4 म्हणजे आय व्ही. नाईस, व्हेरी गुड. बघा मुलांनो, बघा असं माझं ऐकलं की फायदा होतो. आणि आता एक्सप्लेन करते. डी म्हणजेच 500. राईट. एल डबल एक्स म्हणजेच 70 आणि आय व्ही म्हणजे 4. राईट. आय व्ही म्हणजे 4 का? कारण आय व्हीच्या आधी आहे म्हणजे 4. आणि इकडे एल नंतर दोनदा एक्स का लावले सांग मला. कारण एक्स म्हणजेच 10 आणि जर आपण राईट साईडला घेतो तर मग ते पॉझिटिव्ह येणार, प्लस ऍड होणार या 50 मध्ये. हां. बरोबर. नाव आपण काय करूयात बरं. 600 मध्ये तुम्हाला मी सांगितलं 666. नाव इट्स क्वाईट कन्फ्युजिंग. विल यू ट्राय? या कम ऑन, लेट्स डू डी इट. बघा आधी 600, आधी एक्सपांडेड फॉर्म लिहू आपण मुलांसाठी आपल्या. 60 प्लस 6. आता 600 म्हणजे काय? डी डी सी म्हणजे 600 असं सांग. 60 म्हणजे काय? एल सिंगल एक्स. एल एक्स म्हणजे 60 आणि 6 म्हणजे काय? व्ही आय. व्ही आय. व्हेरी नाईस आराध्य, व्हेरी नाईस. बघा मुलांनो, आता त्याने एका तुमच्या समोर मी तिलाही तुमच्यासारखं शिकवलंय की 2 मिनिटात तिने फक्त लक्ष दिलं आणि तिने सगळं करायला तिला मी जो विषय तो रोमन नंबर ती तुमच्या समोर बनवून दाखवतो. ह्याच्यात कुठेही प्रिपरेशन नाहीये, कुठेही पाठांतर नाही, काही नाही. राईट आराध्या? येस. ओके, बघा आता आपण पुढचा रोमन नंबर बघूया. 700. 700 म्हणजेच काय? 500 प्लस 200. राईट. 500 म्हणजे काय? 500 म्हणजे डी प्लस डबल सी. राईट. बघा डी म्हणजे 500 प्लस 200 म्हणजे सी सी म्हणजे 100 आणि 100. 100 प्लस 100 200. राईट. चला आता आपण फक्त थोडेसेच रोमन नंबर राहिले हजर व्हायला. जे मधले मधले आहेत सगळे घेतले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून आपण मधले मधले स्किप केलेत. तर तुम्ही ते ट्राय करा, नाही आले तर मला कमेंट करा, आपण परत एकदा त्याची प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आराध्याप्रमाणे तुम्ही पण लक्ष द्या. लक्ष दिलं तर काहीही अवघड नाही आहे. अभ्यास म्हणजे काही महाराक्षस नाही आहे. कोणताही विषय असो, कोणताही टॉपिक असो. ठीक आहे. तुम्ही माझ्यासोबत अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यासामध्ये आवड पण निर्माण होईल आणि तुम्हाला मी ट्रिकनी वेगवेगळ्या प्रकारे सोप्या ह्याच्यात शिकवेल की तुम्हाला कमी अभ्यास करायला लागेल आणि जास्त मार्क्स मिळतील. ओके. चला तर मग आपण पुढचे थोडे रोमन नंबर राहिलेत ते करूया. वेट. बघा मुलांना, आपण आता 700चा परत एकदा रोमन नंबर लिहूया. 700 म्हणजे 500 म्हणजे डी आणि सी सी. मग तुम्हाला एकदा का 700 कळाला तर 749 लिहायचं असेल तर काय करणार आपण? 700 प्लस 40 प्लस 9. ठीक आहे. बघा 700 म्हणजे काय आराध्य सांग? डी डबल सी. राईट. 40 म्हणजे एक्स एल. बघा एलच्या आधी 10 लावला आहे म्हणजे या एलमधनं 10ची व्हॅल्यू मायनस करायची. 50 मायनस 10 40. आणि 9 म्हणजे आय एक्स. व्हेरी गुड. जर आयडेंटिफाय करायला आलं तर असे त्याचे पार्ट पाडून घ्यायचे. डी सी सी म्हणजे 700, एक्सेल म्हणजे 40 आणि 9 म्हणजे आय एक्स. राईट. आता आपण 800 लिहूया. 800 म्हणजेच काय? 500 प्लस 300. 500 म्हणजे काय? डी आणि 300 म्हणजे आपण ट्रिपल सी लावू शकतो. एक नंबर आपण एक लेटर 3 वेळा लिहू शकतो. बघा 500 म्हणजे डी आणि 100 म्हणजे 800. राईट. आता जर आपण 109 म्हटलं, बघा आपण आता करतो 809. आराध्या सांग 809 आधी एक्सपांडेड फॉर्म सांगूयात आपण. 800 हां प्लस 9. राईट. नाउ टेल मी रोमन नंबर फॉर 800. डी डी म्हणजे काय? 500. डी ट्रिपल सी. ट्रिपल सी म्हणजे काय? 100. 300. हां बरोबर. 100. बघा 500 प्लस 100 म्हणजे 300 झाले 800
आणि मग 9चा रोमन नंबर काय? IX. व्हेरी गुड. मग जर परीक्षेमध्ये असा अख्खा रोमन नंबर आला तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, काहीतरी मोठं अवघड काहीतरी आहे असं वाटेल. तर मग असं आलं आणि राईट द इंटरनॅशनल नंबर फॉर दिस रोमन नंबर असा क्वेश्चन आला तर काय करायचं? असं पाठ करून घ्यायचे. D म्हणजे 500, CCC म्हणजे 300, म्हणजे 500 + 300 800 आणि IX म्हणजे मी आधीच तुम्हाला सांगितले 9. व्हेरी गुड. नाव 820. टेल मी आराध्या. D CCC XX. Right. Now expand. Tell me D for 500. D for 500, right? CCC for 300. right and XX for 20. व्हेरी गुड. 820. बघा आराध्याने एकदम बरोबर तयार केले. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नंबर स्प्लिट केला आधी. 800 म्हणजे D CCC आणि 20 म्हणजे SS. आता आपण इथे 900चा रोमन नंबर लिहूया. 900मध्ये पण ट्विस्ट आहे. आता आपण CCC रिपीट नाही करू शकत आहे कारण मी बघापासून तुम्हाला खूप वेळा सांगितले की रोमन नंबरमध्ये एक नंबर फक्त किती वेळा रिपीट करू शकतो? 3. व्हेरी गुड. सांग मला 900चा रोमन नंबर कसा येईल? CM. CM. व्हेरी गुड. बघा आराध्याने मला सांगितले CM. M म्हणजे काय? 1000. आणि C म्हणजे 100. मग 100मधनं जेव्हा आपण एखादा नंबर मायनस करत असतो तेव्हा त्या नंबरच्या लेफ्ट हँड साईडला लिहितो. C तुम्हाला M मधून मायनस करायचं म्हणून तो लेफ्टला लिहिला, बरोबर? म्हणजे 1000 - 100 आले 900 आणि आपल्याला तेच करायचं होतं. कळालं रोमन नंबर 900चा. आता 914चा रोमन नंबर मला आराध्य बनवून दाखवणार आहे. आराध्य सांग. CM म्हणजे 900 आणि 14 फॉर 14 for X. IV. व्हेरी गुड. व्हेरी गुड आराध्या. नाऊ आता आपण शेवटचा रोमन नंबर करतोय 999. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. IM. हाऊ? दोन कारण- प्रकारे आपण लिहू शकतो हा नंबर. बघा आराध्याने मला सांगितलंय IM. हा तिने कसा बनवला? M फॉर तिने 1000 लक्षात ठेवलंय आणि त्यातून 1 मायनस करायचा म्हणून तिने 1000च्या आधी I लिहिला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 1000मधनं 100 नाही 1. 1000मधनं 1 मायनस केला की येतात 999. हा 999 हा 1000चा काय आहे? पेडिसेसर आहे, म्हणजे जस्ट आधीचा नंबर. ठीक आहे. हा अजून एका प्रकारे लिहू शकतो आपण. तर तुम्ही होमवर्कला मला कमेंट करून सांगा आपण 999 अजून कुठल्या प्रकारे लिहू शकतो. राईट. थँक्यू.